हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे पावसाळ्यात मिळणारी औषधी गुणधर्म असणारी अशी रानभाजी भारंगीची भाजी। तर आजीकडून ती छान साफ करून घेतली, त्यानंतर चाकूने छान अशी बारीक चिरून घेतली, त्यानंतर ती धुवून घेतली। त्यानंतर आपण तिला आता एका टोपामध्ये शिजवायला टाकणार आहोत। तर टोपामध्ये शिजवायला टाकली, त्यामध्ये घालायचं आहे मीठ, म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो भाजीचा। तर या भाजीला कांदा सुद्धा जास्त लागतो, त्यामुळे 2 कांदे घेतले चिरून। भाजी आलटून पलटून घ्यायची आहे, त्यामुळे सगळीकडून छान उकळली जाते। छान अशी ती गाळणीतून गाळून घेतली, त्यामुळे सगळं पाणी खाली निघून जातं। त्यानंतर हाताने असं सगळं पाणी त्याचं काढून घ्यायचं आणि मोकळी करून घ्यायची भाजीला। गॅसवर ठेवायचं आहे तवा किंवा कढई, त्यामध्ये घालायचं आहे तेल, तेलामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं तडतडलं की घालायचं आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि घरचा कांदा मसाला छान असं परतून घ्यायचं आहे। थोडासा लसूण घ्यायचा आहे, लसणाचा वास खूप छान येतो भाजीला। त्यानंतर भाजी छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आणि त्यानंतर घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट, त्यामुळे भाजीला छान चव येते। थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकण लावून 5 मिनिट वाफ काढून घ्यायची। आणि तयार आहे आपली रानभाजी भारंगीची भाजी। गरमागरम भाकरी सोबत खाऊन घ्या।